हे गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. आय एम वैष्णवी. तर आज आम्ही चाललोय बाहेर आणि आता वाजले सकाळचे 7. तर आम्ही कुठे चाललोय मी तुम्हाला सांगते. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ टुडेज व्हिडिओ. तर आज आम्ही चाललोय कोल्हापूरला आणि मी ह्याच्या आधी खूप वेळा तिकडे गेली आहे. आय थिंक मी पहिला तिथे व्लॉग बनवलाही असेल, मला आठवत नाहीये. पण आज मी कोल्हापूरचा ब्लॉग परत बनवतेय आणि आम्हाला तिथे जायला पूर्ण 5 तास लागणार आहे. सो लेट्स सी आज काय काय होते. तर आम्ही आता ब्रेकफास्टसाठी आलो इथं कैलास मध्ये. इथे हे खूप मोठं आहे आणि ते खूप गर्दी पण असते सकाळ सकाळ. तर गाईज आम्ही ब्रेकफास्टसाठी घेतलंय हे उडीद वडा सांबर. इथे कांदा भजी हे मम्मीने घेतले. इडली वडा सांबर. तिथे पण उडीद वडा सांबर घेतलं आणि पप्पांनी घेतलं पोळी. सो आता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. मस्त खाल्लं पिल्ली. आम्ही परत चाललोय आता. गाईज मी मागच्या वेळेस आहे ना पंढरपूरला गेले होते, पण मी तिथला ब्लॉग शूटच केला नाही. पण जेव्हा मी नेक्स्ट टाइम तिकडे जाईल मग मी तिथला ब्लॉग नक्की टाकेल. 3 hours later. आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो आहे आणि पूर्ण 3 तास झोपले होते गाडीमध्ये. आणि आता आम्ही ते लंच करायला आलोय 7-12 मध्ये. इथे आम्ही पहिले पण आलो होतो आणि आम्ही इथलं जेवण खूप आवडलं होतं. तर आपण बघ. हे असं आहे. तुमच्या सर्वांना माहितीच आहे ह्याची खूप ब्रांचेस आहे 7-12चे. काय ऑर्डर केलेस? पंजाबी थाळी. मी पण पंजाबी थाळी ऑर्डर केली आहे. आम्ही मागच्या वेळेस इथेच पंजाबी थाळी ऑर्डर केली होती आणि आम्हाला ती खूप आवडली होती. सो परत आणि ॲक्च्युली मला माहिती काय इथेच खायला आली फक्त इथं त्याच्यासाठी ती आली आहे. गाईज दिस इज पंजाबी थाळी. इथे माझी आणि ती तिची ते फोटोशूट चाललंय तिचं. माझा लंच 5 मिनिटात झाला. 5 मिनिटात झाला म्हणजे मी थोडंसंच खाल्लं, 1-2 घास खाल्ले, कारण की मी जास्त नाही खात म्हणून. इथे बघा किती चालले. श्रीखंड खाऊ, तिला काही प्रॉब्लेम नाही. बघी स्वस्त आहे, मस्त एकदम फिट आहे. किती पण खा, तिला काहीच होत नाही. मी 1-2 घास खाऊन टेस्ट केलं फक्त, बस एवढंच. आमचं लंच करून झालंय आणि आता आम्ही चाललोय महालक्ष्मी टेम्पलला, जे की तुम्हाला माहिती कोल्हापूरमध्ये आहे ते टेम्पल. तर आम्हाला तिथे जायला आता 20 मिनिटं लागणार आहे महालक्ष्मी टेम्पलला. फायनली पोहोचले महालक्ष्मी टेम्पलच्या इथे. मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे महालक्ष्मी टेम्पल. आता आम्ही इथून आत जाणार आहे. इथे असं सगळं हे असं विकायला ठेवलं त्यांनी इथे आणि ह्या साईडला पण. आणि इथनं असं चालत जायचं आणि ते सगळे असे स्टॉल्स आहेत लाईक फ्रूट्सचे. याच म्हणजे सगळं नाही का आपण जे नेतो आतमध्ये देवासाठी इथे असते. इथे असे फोटोज आहेत, सगळं तिथपर्यंत आहेत. आणि तिथनं पुढून मेन मंदिर स्टार्ट होतं. लाईक हे त्याचं एंट्रन्स होतं. तर इथनं सुरू झालंय एंट्रन्स मेनवाला. इथून खाली जायचंय आणि हे आहे ते टेम्पल. इथे गाईज मला आतलं बिलकुल शूट करता नाही येणार आहे, म्हणजे मेन मंदिरामध्ये इथे एक मंदिर आहे. हे शंकराचं मंदिर आहे. काही नाही, ते मांडव घातलंय सगळीकडे. असं मांडव घातलं तर आहे ना, म्हणजे फक्त खालचं दिसते आणि वरचं बाकीचं काही दिसत नाही. तर जेव्हा आम्ही कधी विंटर वगैरे मध्ये त्यांचं असं मांडव नसतो घातलेला, तर आता समर सीझन चालू झालं म्हणून असं मांडव घातलाय. म्हणून इथलं जास्त काही मला दाखवता पण येत नाहीये, पण मी जेवढं आहे मी तुम्हाला तेवढं दाखवते. आहे ना महालक्ष्मीची पालखी आहे. ते लिहिलंय महालक्ष्मी सुवर्ण पालखी आणि ही सोन्याची आहे. तर दर्शनाला खूप म्हणजे खूप मोठी लाईन आहे. आम्ही आता दर्शन करून आले. खूप वेळ लागला आम्हाला दर्शन करायला, एवढी मोठी लाईन आहे. असं बरं वरून आहे, तिथनं ते इथपर्यंत असं आहे. आणि हे इथे झाड आहे
बहुतेक हे खूप वर्षापूर्वीचं आहे, मला माहित नाही म्हणजे बहुतेक. मला आहे ना जास्त काही शूट करता नाही आलं इथं, कारण की ते मांडव घातलाय आणि जर मांडव नसतं ना मला असं फुल अख्खं शूट करता आलं असतं, पण मला जेवढं घेता आलं ना, मग मला तेवढंच दाखवलंय. ते मांडवामुळे मला शूट घ्यायला होतच नाहीये. हां, ते समर सीझन चालू आहे म्हणून त्यांनी मांडव टाकला, आणि तर दरवेळेस मांडव नसतो. आम्ही दर्शन करून आलो आतमध्ये आणि आता आम्ही ते उसाचा रस प्यायला आले. ते आमचा उसाचा रस. दिस वन इज माइन. आम्ही टेम्पलमध्ये जाऊन आलो, दर्शन वगैरे घेऊन आलो आणि आता आम्ही चालू आहे रंकाळ्याला, जे इथून फक्त 5 किंवा 6 मिनिटावर आहे. ओके, मी आलो आता रंकाळ्याच्या जवळ. इथून आता आम्ही आज जाणार आहे आणि इथून मला सगळं पाणी वगैरे. आणि आम्ही मागच्या वेळेस इथे बोटिंग केली होती, तर आता ह्यावेळेस बोटिंग करणार आहे की नाही मला माहिती. स्टार्टिंग अशी इथूनच होती, इथं नाही का असे सगळे खायचे स्टॉल्स लागलेत बाहेरच, असे स्टॉल्स लागलेत. इथे आज जाताना हे मंदिर आहे, चौपाटी गणपती मंदिर आहे इथे. आणि परत मग इथनं एंट्री आहे आणि इथून पण सगळे स्टॉल्स आहेत आतमध्ये खाण्यासाठी. इथे स्टॉल्स आहे, इथे ह्या साईडला स्टॉल्स आणि इथून ह्या साईडला स्टॉल्स. आणि मेन एंट्री त्याची इथल्या ह्या गेटच्या इथून होते, इथून आहे ते. आणि आतमध्ये असं गार्डन पण आहे. इथून तुम्हाला दिसत असेल, इथून हे पाणी दिसतंय. एक मिनिट, इथे स्मोक बिस्किट भेटतं म्हणे. हे तर असं पाणी आहे आणि तिकडे बोटिंग चालू आहे गाईज. हे असे छान आहे ना. मी मागच्या जेव्हा इथं थांबलो होतो ना, तर इथनं आहे ना एक बाबा फिश पकडत होता आणि आम्ही तर खूप वेळ थांबलो होतो मागच्या वेळेस ते जेव्हा ते करत होते ना, पण आम्हाला एवढं काही दिसलं नाही ते. आणि इथून पुढे आहे ना सगळं गार्डन टाईप आहे, मीन्स गार्डनच आहे आतमध्ये. आणि असं नदीचे रंकाळा ज्याला म्हणतो ना आपण ते. तर आता मी आतमध्ये जाणार नाही आहे, कारण आता मी घरी जायला निघणार आहे, नाहीतर आम्हाला जायला खूप उशीर होणार. मी माझ्यासाठी पाणीपुरी घेते खायला आज. आम्ही इथे सॉफ्टी खायला आलो आहे, इथे डीमार्ट आहे, ते आम्ही सॉफ्टी खायला आलो आहे. बाहेर पाऊस पडायला लागलाय, तुम्हाला ह्या ग्लासवरती दिसतं ना टिपके टिपके बॉटल्स. मी आलो इथे काका पेढेवाले मध्ये पेढे घेण्यासाठी. गाईज आम्ही थोडी स्नॅक शॉपिंग केली. तर गाईज आता आम्ही डिनर करायला आलो आणि आम्हाला यायला पुणेमध्ये खूप वेळ लागला. लाईक आत्ता थोडंसं जवळ आलो ना आम्ही साताऱ्याच्या इथं, एवढं ट्रॅफिक होतं, एवढं आम्ही पूर्ण 1 तास ट्रॅफिकमध्येच होतो. आणि ॲक्च्युली आम्ही घरी लवकर पोचणार होतो, पण ट्रॅफिकमुळे आम्हाला उशीर झाला आणि आम्ही आत्ताशी डिनर लावले. आत्ता किती वाजलेत का तुला म्हणाले? ऑलमोस्ट 9 झालेत. नाहीतर आम्ही म्हणजे 9ला आत्ता घरी पण असतो, पण ट्रॅफिकमुळे सगळं झालं. आणि आता आम्ही डिनर करायला आलो आणि मी माझा ब्लॉग इथेच एंड करणार आहे. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो इफ यू लाईक माय व्हिडिओ डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड ऑल्सो टू फॉलो मी ऑन Instagram. Bye.